आज 23/4/2021 मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, बाबांचे हे एकच आश्चर्यकारक दुकान आहे, ज्यामध्ये सर्व विविध प्रकारचे सामान मिळते. त्या दुकानाचे तुम्ही मालक आहात. प्रश्न आहे, या आश्चर्यकारक दुकानाची नक्कल कोणीही करू शकत नाही. ह्याचे कारण काय? उत्तर, कारण हे स्वतः म्हणजे बाबा सर्व खजान्यांचे भंडार आहेत. ज्ञानाचे, सुखाचे, पवित्रतेचे इत्यादी सर्व गोष्टींचे सागर आहेत. ज्याला जे हवे ते मिळू शकते. निवृत्ती मार्गातील संन्यास्यांकडे हे सामान मिळू शकत नाही. कोणीही स्वतःला बाबांसारखे सागर म्हणवून घेऊ शकत नाही. गीत आहे, तुम्हे पाके हमने जहान पा लिया है, म्हणजे तुम्हाला प्राप्त करून आम्ही विश्वाला प्राप्त केले. ओम शांती. आता मुलं बेहदच्या पित्यासमोर बसली आहेत. ह्यांना बेहदचे पिता किंवा बेहदचे दादा पण म्हणता येईल. अशा भाग्यवान मुलांना बाबा आणि दादा संपूर्ण ज्ञान देत आहेत. हदच्या गोष्टी आता संपून गेल्या. आता बाबांकडून बेहदचा वारसा घ्यायचा आहे. हे एकच दुकान आहे. आपल्याला काय पाहिजे हे मनुष्यांना माहीत नाही. बेहदच्या बाबांचे दुकान तर खूप मोठे आहे. त्यांना सुखाचे सागर, पवित्रतेचे सागर, आनंदाचे सागर, ज्ञानाचे सागर असे म्हणतात. एखाद्या मोठ्या दुकानदाराकडे विविध प्रकारचे सामान असते, तर हे बेहदचे बाबा आहेत. यांच्याजवळ तर विविध प्रकारचे सामान आहे. काय काय आहे? बाबा ज्ञानाचे सागर आहेत, सुखाचे, शांतीचे सागर आहेत. त्यांच्याकडे हे आश्चर्यकारक अलौकिक सामान आहे. त्यांचेच गायन आहे, सुख करता दुःख हरता. एक बाबांचे दुकान सोडले तर अशा प्रकारे दुसरे कोणते दुकान नाही. ब्रह्मा विष्णू शंकर यांच्याकडे काय हे सामान आहे? काहीच नाही. सर्वात श्रेष्ठ सामान बाबांजवळ आहे. म्हणूनच त्यांचे गायन केले जाते, तुम्हीच मात पिता, तुम्हीच बंधू सखा आहात. अशा प्रकारे कोणाची महिमा गात नाहीत. मनुष्य शांतीच्या प्राप्तीसाठी किती भटकत राहतात. कोणाला औषध पाहिजे तर कोणाला अजून काही पाहिजे. ही सर्व हदची दुकानं आहेत. संपूर्ण विश्वामध्ये सर्वांजवळ हदचे सीमित सामान आहे. हे एकच बेहदचे बाबा आहेत, ज्यांच्याकडे बेहदचे खजाने आहेत. म्हणूनच त्यांचे गायन आहे, पतित पावन, मुक्ती जीवन मुक्तीदाता, ज्ञानाचे सागर, आनंदाचे सागर. सर्व विविध प्रकारचे सामान आहे. यादी केली तर खूपच मोठी होईल. ज्या पित्याकडे हे सामान आहे त्यावर मुलांचा पण हक्क आहे. परंतु हे कोणाच्याच बुद्धीत येत नाही की अशा पित्याची आपण मुलं आहोत, तर पित्याच्या संपत्तीचे आपण मालक असायला हवे. बाबा भारतातच येतात. बाबांकडे ज्या विविध वस्तू आहेत त्या सोबत घेऊन येतात. त्या वस्तू प्राप्त करण्यासाठी तर मुलांना जावे लागत नाही. बाबा म्हणतात, मलाच प्रत्येक कल्पामध्ये यावे लागते. कल्पाच्या संगम युगात येऊन ह्या सर्व गोष्टी देऊन जातो. मी जे वखर म्हणजे सामान तुम्हाला देतो ते पुन्हा मिळू शकत नाही. अर्ध्या कल्पासाठी तुमचे भंडार भरपूर होतात. अशी कोणतीच अप्राप्त वस्तू राहत नाही की ज्यासाठी तुम्हाला मागणी करावी लागेल. विश्वनाटकाप्रमाणे तुम्ही सर्व वारसा हक्क घेऊन पुन्हा हळूहळू शिडी उतरता. पुनर्जन्म पण जरूर घ्यावा लागेल. 84 जन्म पण घ्यायचे आहेत. 84चे चक्र म्हणतात, परंतु अर्थ समजत नाहीत. 84च्या चक्राऐवजी 84 लाख जन्म म्हणतात.
माया अशा चुका करवते. हे सर्व आता तुम्ही समजू शकता, पण पुढे विसरून जाता. ह्यावेळी ही सामग्री घेता व सतयुगामध्ये राज्य करता. परंतु त्यांना हे माहीतच नसते की हे राज्य आपल्याला कोणी दिले. लक्ष्मी नारायणाचे राज्य कधी होते? स्वर्गाच्या सुखाचे वर्णन केले जाते. सर्व विविध सुख दिली जातात. त्यानंतर पुढे हे सुख सुद्धा प्रायः लोप होते. अर्ध्या कल्पानंतर रावण येऊन सर्व सुख हिसकावून घेतो. जसे एखाद्याला रागावले तर म्हणतात की तुझ्या देहातील सर्व गुण व शक्ती संपल्या आहेत. तुम्ही पण जे सर्व गुण संपन्न 16 कला संपूर्ण होते, त्या सर्व कला नष्ट झाल्या आहेत. एक बाबांशिवाय दुसरे कोणाचेही असे गायन नाही. जसे म्हणतात ना की पैसा असेल तर कुठेतरी फिरून या. विचार करा, स्वर्गामध्ये किती भरपूर धनसंपत्ती होती. आता तर ती नाही. सर्व काही नष्ट होते. धर्मभ्रष्ट कर्मभ्रष्ट बनतात. मग त्यामुळे धनसंपत्ती पण गायब होऊन जाते व पतित बनण्यास सुरुवात होते. बाबा समजावून सांगतात, तुम्हाला भरपूर धनसंपत्ती दिली होती. तुम्हाला हिऱ्यासारखे मौल्यवान बनवले होते. तुम्हाला दिलेली धनसंपत्ती तुम्ही कुठे हरवून बसलात? आता पुन्हा बाबा म्हणतात की आपला वारसा हक्क पुरुषार्थ करून मिळवा. तुम्हाला माहीतच आहे की बाबा आपल्याला पुन्हा स्वर्गाचे राज्यभाग्य देतात आणि म्हणतात, मुलांनो, माझी आठवण करा, ज्यामुळे तुमच्या आत्म्यावर जो गंज चढला आहे तो निघून जाईल. मुलं म्हणतात, बाबा आम्ही विसरून जातो. तर बाबा म्हणतात, हे काय? कन्या जेव्हा लग्न करते तेव्हा तिला पतीचा विसर पडतो का? मुलं कधी आपल्या पित्याला विसरतात का? बाबा तर दाता आहेत ना. वारसा मुलांना घ्यायचा आहे तर जरूर आठवण करावी लागेल. बाबा समजावून सांगतात, बऱ्याच कालावधीनंतर भेटलेल्या गोड मुलांनो, आठवणीच्या यात्रेमध्ये राहणार तर विकर्मांचा विनाश होईल. दुसरा कोणताच उपाय नाही. भक्ती मार्गामध्ये तीर्थयात्रा, गंगा स्नान इत्यादी जे करत आले त्यामुळे पतितच बनत आले. प्रगतीचा तर प्रश्नच नाही. तसा कायदाच नाही. सर्वांचीच उतरती कला आहे. असे जे म्हणतात की अमुक मुक्तीमध्ये गेला, हे असत्य बोलतात. परत कोणीही जाऊ शकत नाही. बाबा तुम्हाला 16 कला संपूर्ण बनवण्यासाठी आले आहेत. तुम्हीच तर गात होते ना, मज निर्गुण हाऱ्यामध्ये कोणतेच गुण नाहीत. आता तुम्हाला माहीत झाले की बाबा तुम्हाला गुणवान बनवतात. आपणच गुणवान पूज्य होतो. आपणच वारसा मिळवला होता, त्याला 5000 वर्ष झाली. बाबा पण म्हणतात, मी तुम्हाला वारसा देऊन गेलो होतो. शिवजयंती, रक्षाबंधन, दसरा इत्यादी सण साजरे करतात, परंतु समजत काहीच नाहीत. सर्व काही विसरून गेले आहेत. पुन्हा बाबा येऊन आठवण करून देतात, तुम्हीच होते, पुन्हा तुम्हीच राज्य भाग्य गमावले आहे, असे बाबा समजावून सांगतात. आता ही संपूर्ण दुनिया जुनी जडजडीभूत झाली आहे. दुनिया तर तीच आहे. हा भारतच नवा होता, आता पुन्हा जुना झाला आहे. स्वर्गामध्ये नेहमी सुख असते. पुन्हा द्वापरपासून जेव्हा दुःख सुरू होते तेव्हापासून पुन्हा वेदशास्त्र इत्यादी बनतात. भक्ती करत करत जेव्हा तुमची भक्ती पूर्ण होते तेव्हा ईश्वर येतात. ब्रह्माचा दिवस व ब्रह्माची रात्र अर्धे अर्धे असणार ना. ज्ञानाला दिवस व भक्तीला रात्र म्हणतात. त्यांनी तर कल्पाचे आयुष्य उलटसुलट केले आहे. तर पहिले तुम्ही सर्वांना बाबांची महिमा सांगा. बाबा ज्ञानाचे सागर आहेत, शांतीचे सागर आहेत. कृष्णाला असे म्हणणार नाही, निराकार, पतित पावन, सुखाचे सागर असे काहीच नाही. त्यांची महिमाच वेगळी आहे. दिवस रात्र एवढा फरक आहे. शिव परमात्मा ह्यांनाच बाबा म्हणतात.
कृष्णाला बाबा हे अक्षर शोभत नाही, ही केवढी मोठी चूक आहे. पुन्हा छोट्या छोट्या चुका करत 100% विसरून गेले आहेत. संन्यास्यांना ह्याचा फायदा काहीच मिळत नाही. मुळातच ते निवृत्ती मार्गाची आहेत आणि तुम्ही प्रवृत्ती मार्गाची आहात. तुम्ही संपूर्ण निर्विकारी होते. निर्विकारी दुनिया होती आणि ही विकारी दुनिया आहे. तर मग म्हणतात की काय सतयुगामध्ये मुलं जन्म घेत नव्हती, तिथे सुद्धा विकार होते. अरे, ते सतयुग संपूर्ण निर्विकारी दुनिया आहे. संपूर्ण निर्विकारी पुन्हा विकारी कसे काय बनू शकतील? आणि सतयुगामध्ये एवढे मनुष्य असणे हे कसे काय शक्य आहे? तिथे एवढे मनुष्य असणे शक्य नाही. भारताशिवाय इतर कोणताच खंड नसतो. तर ते लोक म्हणतात की आम्हाला पटत नाही, ही दुनिया तर नेहमी भरलेली असते, काही पण समजत नाहीत. बाबा समजावून सांगतात की भारत स्वर्णयुगी होता, आता तर लोहयुगी पत्थरबुद्धी आहेत. आता तुम्ही मुलांनी हे विश्वनाटक समजून घेतले आहे. गांधी इत्यादी रामराज्य पाहिजे असे म्हणत असताना पुढे महाभारत युद्ध सुरू झाले. बस, सर्व खेळ खल्लास झाला. पुढे काय झाले? काहीही दाखवले नाही. तर बाबा बसून या गोष्टी समजावून सांगतात. हे तर अगदी सोपे आहे. शिवबाबा निश्चित येतात, म्हणूनच तर शिवजयंती साजरी करतात. ते आहेत स्वर्गीय ईश्वर पिता, तर जरूर स्वर्गाचे दार उघडण्यासाठी येतील. येणार पण तेव्हा जेव्हा नरक असेल. स्वर्गाचे दार उघडून नरकाचे बंद करतील. स्वर्गाचे दार उघडले तर जरूर सर्वजण स्वर्गातच येणार ना. ह्या गोष्टी काही अवघड नाहीत. महिमा फक्त एक शिवबाबांची आहे. शिवबाबांचे हे एकच अलौकिक दुकान आहे. ते बेहदचे पिता आहेत. बेहदच्या पित्याकडून भारताला स्वर्गाचे सुख मिळते. बेहदचे बाबा स्वर्गाची स्थापना करतात. तिथे खूप सुख होते. मग आपण नरकामध्ये का पडलो आहोत हे कुणालाच माहीत नाही. बाबा समजावून सांगतात, तुम्हीच देवी देवता होते आणि तुम्हीच पतित बनले आहात. देवी देवतांनाच 84 जन्म घ्यावे लागतात. आता येऊन पतित बनले आहेत, त्यांनाच पुन्हा पावन बनायचे आहे. बाबांचा जन्म आहे त्याप्रमाणे रावणाचा पण जन्म आहे, हे कोणालाच माहीत नाही. कोणाला पण विचारा की तुम्ही रावणाला केव्हापासून जाळता, तर म्हणतील हे अनादी काळापासून चालत आले. या सर्व गुह्य गोष्टींचे रहस्य बाबा समजावून सांगतात. बाबांच्या या एकाच दुकानाची महिमा आहे. सुख, शांती, पवित्रता मनुष्यांना मनुष्याकडून मिळू शकत नाही. फक्त एकालाच शांती मिळाली नव्हती. ते तर खोटं बोलतात की अमुक व्यक्तीकडून शांती मिळाली. अरे, खरी शांती तर शांतीधाममध्येच मिळणार. इथे तर एकाला शांती मिळाली तर दुसरा अशांत करेल आणि दोघे पण अशांत होतील. खरे तर सुख, शांती, पवित्रता इत्यादी गोष्टींचे खरे व्यापारी एकच शिवबाबा आहेत. तर येऊन त्यांच्यासोबत कोणी व्यापार करावा? म्हणूनच त्यांना म्हटले जाते सौदागर. पवित्रता, सुख, शांती, संपत्ती सर्व काही त्यांच्याजवळ आहे. कोणतीच गोष्ट अप्राप्त नाही. स्वर्गाचे राज्य तुम्हाला मिळते, जे शिवबाबा देण्यासाठी आले आहेत. घेणारे घेऊन थकून जातात. खरे तर मी देण्यासाठीच येतो आणि तुम्ही घेण्यामध्ये आळशी बनता. मुलं म्हणतात, बाबा मायेची वादळ येतात. हां, तुम्हाला पद पण खूप श्रेष्ठ प्राप्त होते. तुम्ही स्वर्गाचे मालक बनता, ही काय कमी गोष्ट आहे? यासाठी थोडी मेहनत करावी लागेल. श्रीमतावर चालत राहा. शिवबाबांची मदत तर मिळतच आहे, ती पुन्हा दुसऱ्यांना पण द्यावी लागेल. दान करावे लागेल. पवित्र बनायचे असेल तर 5 विकारांचे दान जरूर द्यायचे आहे. मेहनत तर करायचीच आहे. बाबांची आठवण करायची आहे.
तेव्हाच गंज उतरेल. मुख्य आठवण आहे. प्रतिज्ञा पण जरूर करा की बाबा, आम्ही विकारामध्ये कधीच जाणार नाही, कोणावर क्रोध करणार नाही, परंतु आठवणीत जरूर राहायचे आहे. नाहीतर एवढे पाप कसे नाश होतील. बाकी ज्ञान तर एकदम सोपे आहे. 84 जन्मांचे चक्र कसे पूर्ण होते ही गोष्ट तुम्ही कोणालाही समजावू शकता. बाकी आठवणीमध्ये मेहनत आहे. भारताचा प्राचीन योग प्रसिद्ध आहे. कोणते ज्ञान देतात? मन मना भव, म्हणजे माझी एकट्याची आठवण करा, तर तुमचे विकर्म विनाश होतील. तुम्ही गीत पण गात होते. जेव्हा तुम्ही येणार तेव्हा दुसरे सर्व संगत तोडून एक तुमच्या सोबत संगत जोडून तुमच्यावर समर्पित होईल. एक तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाची आठवण करणार नाही. प्रतिज्ञा केलीच आहे तर मग का विसरले? असे म्हणतात ना, हथ कारडे दिल यारडे, म्हणजे हाताने कर्म करा आणि मनाने बाबांची आठवण करा. कर्मयोगी तर तुम्हीच आहात. धंदा इत्यादी करताना बुद्धियोग एक बाबांसोबत लावायचा आहे. एक माशूक बाबा स्वतः सांगतात, तुम्ही आशिक आत्म्यांनी अर्धा कल्प माझी आठवण केली आहे. आता मी आलो आहे तर माझी आठवण करा. ही आठवणच क्षणोक्षणी विसरून जाते. यामध्येच खरी मेहनत आहे. कर्मातीत अवस्था प्राप्त झाल्यावर मग हा देह सोडावा लागेल. ज्यावेळी राजधानी स्थापन होईल त्यावेळी तुम्हाला कर्मातीत अवस्था प्राप्त होईल. आता तर सर्वजण पुरुषार्थी आहेत. सर्वात जास्त मम्मा आणि ब्रह्मा बाबा आठवण करतात. सूक्ष्मवतनमध्ये पण तेच दिसून येतात. बाबा समजावून सांगतात, मी ज्यांच्या देहामध्ये प्रवेश करतो त्यांचा हा शेवटचा जन्म आहे. ते सुद्धा पुरुषार्थ करत आहेत. कर्मातीत अवस्था कोणाला प्राप्त झाली नाही. कर्मातीत अवस्था प्राप्त झाल्यावर हा देह राहू शकत नाही. बाबा तर ह्या गोष्टी खूप सुंदर रीतीने समजावून सांगतात. आता समजून घेणाऱ्याच्या बुद्धीवर अवलंबून आहे. स्वर्गाचे रचयिता एकच बाबा आहेत. त्यांच्याजवळ ज्ञानाचे संपूर्ण भंडार आहे. तेच खरे जादूगर आहेत. दुसऱ्या कोणाकडून सुख शांती पवित्रतेचा वारसा मिळू शकत नाही. बाबा खूप चांगल्या प्रकारे समजावतात. तर मुलांना धारण करून दुसऱ्यांनाही धारण करवायचे आहे. जेवढी धारणा करतात तेवढा वारसा प्राप्त करतात. दिवसेंदिवस खूप शक्तिशाली ज्ञान प्राप्त होत जाते. लक्ष्मीनारायणाकडे पहा, किती सुंदर आणि गोड आहेत. त्यांच्यासारखे गोड बनायला पाहिजे ना. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. दुसऱ्या कोणत्या सत्संगांमध्ये अशा प्रकारे म्हणतात का? ही आपली अगदी नवीन भाषा आहे, ज्याला आध्यात्मिक ज्ञान म्हटले जाते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, बाबांकडून जो सुख शांती पवित्रता इत्यादीचा खजाना मिळतो तो सर्वांना द्यायचा आहे. पहिले विकारांचे दान देऊन पवित्र बनायचे आहे. मग अविनाशी ज्ञानधनाचे दान करायचे आहे. दुसरा सारांश, देवतांसारखे गोड बनायचे आहे. बाबांसोबत जी प्रतिज्ञा केली आहे ती नेहमी स्मृतीमध्ये ठेवायची आहे आणि बाबांच्या आठवणीत राहून विकर्म विनाश पण करायचे आहेत. आजचे वरदान आहे, स्वतःसाठी किंवा सर्व आत्म्यांसाठी कायद्याचे पालन करणारे म्हणजे लॉफुल बनणारे लॉ मेकर सो न्यू वर्ल्ड मेकर भव. विस्तार आहे, जे स्वतःसाठी लॉफुल बनतात ते दुसऱ्यांसाठी सुद्धा लॉफुल म्हणजे कायदेशीर बनू शकतात. जे स्वतः कायदा मोडतात
ते दुसऱ्यांवर कायदा लागू करू शकत नाही. यासाठी आपणच आपले निरीक्षण करा. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत मनसा संकल्पामध्ये, वाणीमध्ये, कर्मामध्ये, संपर्क किंवा एकमेकांना सहयोग देण्यामध्ये किंवा सेवेमध्ये कुठे पण लॉ ब्रेक तर होत नाही, म्हणजे कायदा मोडत तर नाही. जे कायदा बनवणारे आहेत ते लॉ ब्रेकर बनू शकत नाहीत. जे यावेळी कायदा बनवणारे बनतात म्हणजे लॉ मेकर बनतात, तेच शांती स्थापन करणारे, नवी दुनिया बनवणारे बनतात. आजचे बोधवाक्य आहे, कर्म करताना कर्माच्या चांगल्या किंवा वाईट प्रभावामध्ये न येणे हीच कर्मातीत स्थिती आहे. ओम शांती.